जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 1 कोटी मिळणार आहेत, पण तुम्ही उद्या सकाळी उठू शकणार नाही. थोडा मजेशीर प्रश्न आहे, पण विचार करा 1 कोटी पण ते आज खर्च करावं लागेल, कारण उद्या तुम्ही उठू शकणार नाहीत. तुम्हाला वाटतं का कोणी एवढा मूर्ख असेल जो हो म्हणेल? मग याचा अर्थ काय की उद्याच्या सकाळी तुमचं आयुष्य 100 कोटींपेक्षा महाग आहे. या व्हिडिओचं नाव आहे स्टॉप वेस्टिंग युअर लाईफ, म्हणजे तुमचं आयुष्य वाया घालवून थांबवा. पण मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये आयुष्याची गोष्ट नाही करणार, मी वेळेची गोष्ट करणार आहे. आपण मरण्याशी लढतो कारण आयुष्य तितकंच दिवशी संपते, पण वेळ वाया घालवायचा नाही. मग ही एवढं आयुष्यावर प्रेम का? वेळेवर नाही का? असंच तर आयुष्य वेळेतच जातंय. वेळ थांबवशील तर आयुष्य थांबेल, वेळ झपाट्याने वाढवशील तर आयुष्य एका क्षणात संपेल. वेळ आहे म्हणूनच आयुष्य चालू आहे, आयुष्य आहे म्हणूनच वेळ नाही संपत. 2025 हे वर्ष संपत आलं. सगळ्यांकडे मर्यादित वेळ असूनही वर्षाच्या शेवटी सगळ्यांचे निकाल वेगळे का? कारण कोणीतरी इलॉन मस्कसारखं आठवड्यावर 100-120 तास काम करत असेल, वर्क लाईक हेल करतोय. राहिला कधीतरी कुणी ना कुणी नशिबावर बसला असेल. तुम्हाला माहिती आहे, असं लोकांना जास्त मेहनत करायला हवी, दररोज मेहनत करायला हवी, कारण रोज मेहनत केल्याने कोणता दिवस नशिबाचा दिवस होईल कुणालाच ठाऊक नाही. विचार करा, कोणता संधीचा दिवस आहे आणि तुम्ही सुट्टीवर बसला किंवा हार मानली आहे. नशीब देण्याच्या मूडमध्ये तुम्ही आरामाच्या मूडमध्ये असाल. अथर्व वेदात काळाला वेळाचा घोडा मांडला आहे. वेळ घोड्याप्रमाणे झपाट्याने धावत असतो आणि तो कोणासाठीही थांबत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते, पण या घोड्याची किंमत नाही, ती वेळ आहे. हा घोडा कोणतीही किंमत देऊन 1 सेकंदही थांबू शकत नाही. पैसा, मालमत्ता ह्या सगळ्या गोष्टी परत मिळू शकतात, पण वेळ नाही. प्रत्येक मर्यादित गोष्टीची किंमत असते. म्हणून डायमंड सगळ्यात महागड असतो, पण तोही विकत घेऊ शकतो, वेळ नाही. एक चित्रपटात टोनी स्टार्कचे वडील म्हणतात की संपूर्ण जगाची संपत्ती मिळवा तरी 1 क्षण विकत घेऊ शकणार नाहीस. आणि तो महागडा क्षण, तो वेळ, तोच तुम्ही गमावता. व्हिडिओच्या वातावरणात हरवून जाताय. वेळेची काळजी अशी करा की 30 मिनिटे गमावण्याची तयारी ठेवा. 30,000 गमावण्यापेक्षा मोठा तोटा असं समजा. जर तो 30 मिनिटाच्या 30,000 पेक्षा जास्त महत्त्वाचा समजून घ्या. लवकरच असा काळ येईल की 30 मिनिटं त्याच्या 30,000 पेक्षा पण जास्त मौल्यवान होतील. पैशाच्या मागे धावताना कधी वेळ साथ देत नाही, पण वेळेच्या मागे धावा, तर पैसा सदैव तुमच्या सोबत उभा राहील. आपल्याला प्रत्येकाला दररोज 86,400 सेकंद मिळतात. विचार करा की दररोज पैसा मिळणारे पैसे आहेत, जी आजच खर्च करायचे आहेत, तर आपण ते कसे वापरतो? 1 कोटीसारखी मोठी रक्कमही तुम्हाला लहान वाटेल. जर ती 30 वर्षाच्या आयुष्यात गमावली गेली तर 1 कोटी चांगले वाटेल, पण ती 1 महिन्यात आली तर ती त्या 1 कोटीच्या समोर 1 रुपयाची छोटी रक्कमही मोठी वाटेल. जर त्या प्रत्येक मिनिटाचा योग्य उपयोग केला तर यश मिळेल. आपण खरं तर पैशाची नाही, वेळेची किंमत समजतो. जर आजपर्यंत वेळ वाया केला असेल, काळाचा घोडा पुढे गेला तरी काही हरकत नाही. चला, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेळेचं प्रभावी व्यवस्थापन कसं करायचं हे ते शिकवतो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनटं कसं पकडायचं ते दाखवेन. 2 मोठ्या चुका आपण सहज करतो. एक स्वतःला कमकुवत समजून घेणं आणि दुसरं वेळ वाया घालवणं. या व्हिडिओ वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केला आहे. फक्त जोश देणार नाही आणि फक्त कंटाळवण्या संशोधनाचं सादरीकरणही करणार नाही. जोश आणि रिसर्च दोन्ही एकत्र देणार आहे. हे मोटिवेशन नाही, लॉजिकल मोटिवेशन आहे. माणसांनी आतापर्यंत शेकडो उत्पादकता वाढवण्याचे हॅक्स शोधले आहेत, ज्यामुळे कमी वेळात जास्त काम करता येतं. काम कसं करायचं याचे 100 मार्ग शोधले,
त्यातल्या हार्वर्डने एक कन्फर्म केलं की तोच सगळ्यात बेस्ट आहे. तो तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेळेची काळजी करणारा माणूस कधीही कुणाला वेळ वाया घालवत नाही. बिल गेट्स स्वतः अनेकदा वॉरेन बफेटच्या टाईम मॅनेजमेंटची दाद दिली आहे. तो प्रत्येक मिनिट व्यवस्थापित भरलेला होता आणि त्याचा विश्वास होता की काम करण्याचा एकमेव मार्ग हा आहे. वेळ कुणाला राजा बनवू शकतो आणि कुणाला फकीरही. वेळ वाया घालवू नका. 2 सगळ्यात वेगळ्या कारणांमुळे तुम्ही वेळ वाया घालवता. पहिली, ऊर्जा कमी आहे, ऊर्जा नाही, मन नाही, काही सांग. दुसरी, वेळ देऊ शकत नाहीस, दृष्टीचा अभाव आहे, उद्या करेन, आत्ता नाही, मग नाही. तो माणूस फक्त भावना अनुभवतो, मनाने काम करतो आणि जो रोज योजना बदलतो तो कधीच आपला दिवस पकडू शकणार नाही. काळच असा आहे, घोडा तर धावणारच, बस तुमचं मन बसायला आहे की नाही यावर काही फरक पडत नाही. जे उद्या करायचं आहे ते आज करा, जे आज करायचं आहे ते आत्ताच करा. इतकं उशीर कशाला रे भाऊ, जीवन जगायचं आहे तर थांबायची काय गरज. ज्यांना फक्त बसून राहायची सवय झाली किंवा फोनमध्ये अडकून राहायची सवय झाली ते लाखो घोड्याच्या फौजेला मागे टाकत आहेत, ज्यावर प्रत्येक घोड्यावर एक मेहनती माणूस बसलेला आहे. पण त्या गर्दीतल्या एका घोड्यावर राजा बसलेला नाही, कारण त्याचं मन नव्हतं. पण काळाचा घोडा तर नक्कीच धावणार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओत. ह्या व्हिडिओला शेअर करून मला आणि माझ्या कामाला सपोर्ट करा. धन्यवाद.